नमस्कार. ज्ञानामृत अकॅडमीवरती पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर आत्ताच आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या तुमच्या व्यक्तिमत्वाला एक उत्तम आकार देणाऱ्या या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या भागामध्ये वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. आजपर्यंत आपण ढोबळ मानाने भाषण करायचं म्हटलं की केवळ वाढदिवस, विवाह सोहळा, दशक्रिया विधी कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करणं, एखाद्या राजकीय व्यासपीठावरतून भाषण करणं इत्यादी स्वरूपाच्या काही मोजक्या कार्यक्रमांचा आपण भाषणासाठी विचार केलेला असतो. परंतु कधी कधी आपल्या भागामध्ये असलेल्या एखाद्या प्रशासकीय कार्यालयातील एखाद्या अधिकाऱ्याची पदोन्नती आणि बदली निमित्त निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला असेल तर त्या कार्यक्रमामध्ये त्या अधिकाऱ्याला कशा पद्धतीने शुभेच्छा द्याव्यात, शुभेच्छा देत असताना आपल्या मनोगताला कोठून सुरुवात करावी, त्या अधिकाऱ्यानं त्या पदावरती काम करत असताना समाज हिताचे कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, अशा काही घटना असतील की ज्यामध्ये त्यांनी कायद्याच्या कक्षेमध्ये राहून कठोरातली कठोर भूमिका घेऊन कारवाई सुद्धा केलेली असेल. एकंदरीत काय तर एक लोकसेवक म्हणून काम करत असताना त्यांचा जनतेसोबत कसा व्यवहार राहिला, त्यांची आपल्या भागातील कारकीर्द ही कौतुकास्पद ठरली की वादातीत ठरली, त्या अधिकाऱ्याच्या बाबतीत तुम्हाला आलेला व्यक्तिगत अनुभव काय होता, सोबतच शुभेच्छा देत असताना मनोगताचा शेवट कोणत्या वाक्यानं करावा किंवा कोणत्या चारोळी, कविता किंवा शायरीने करावा, अशा काही महत्त्वाच्या बाबी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत आणि जाणून सुद्धा घेणार आहोत. उदाहरणार्थ, एखाद्या PSI पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली असेल आणि सोबतच API पदावरती प्रमोशन पण झालं असेल तर त्यांच्या निरोप समारंभामध्ये आपण कशा पद्धतीने मनोगत व्यक्त करू शकतो याचा एक उत्तम नमुना आपण पाहूयात. मनोगताला सुरुवात करूयात. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे मनोगत आवर्जून ऐका. शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी, कधी वळून पाहता शुभेच्छा आमची स्मरावी. तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे आणि आई तुळजाभवानीच्या कृपेनं तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखं घडू दे. सर्वप्रथम आपल्या विभागाचे एक दबंग पोलीस सब इन्स्पेक्टर आदरणीय श्री विलासजी देशपांडे साहेबांचे PSI पदावरून API पदावरती प्रमोशन झाल्याबद्दल प्रथमतः मनपूर्वक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा. खरं तर आम्हा नारायणगावकरांसाठी आपली पदोन्नती म्हणजे एक अभिमानाची बाब आहे. कारण अनेक अधिकाऱ्यांची फक्त बदली होते, परंतु आज आपली बदली नाही तर सोबतच आपण पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून इथे आलात आणि जाताना असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर म्हणून जात आहात, ही आपल्या कार्यकर्तृत्वाची पोचपावतीच म्हणावी लागेल. एक असा प्रशासकीय विभाग की ज्या विभागाला दिवसाचे 24 तास आणि वर्षाचे तब्बल 365 दिवस राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सक्रिय राहावं लागतं. पोलीस प्रशासन गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी, घटनाबाह्य कृतींना रोखण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असते. यामध्ये पोलीस डिपार्टमेंटच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा तितकाच मोलाचा वाटा असतो. सदरक्षणाय खल निग्रहणाय या महाराष्ट्र पोलीस दलाच्या ब्रीद वाक्यानुसार या विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी हा आपल्या कर्तव्यासाठी कायम तत्पर असतो. अगदी याच पद्धतीने आदरणीय विलासजी देशपांडे साहेबांनी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये आपली ड्युटी बजावत असताना अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. पोलीस अधिकारी तर अनेक असतात, परंतु जनतेला आपला वाटणारा अधिकारी म्हणजे आदरणीय देशपांडे साहेब आपण आहात. कारण आपण आजपर्यंत इथे जी सेवा केलीत ना, ती सेवा करत असताना आपल्याकडे आलेल्या व्यक्तींना न्याय देण्यासाठी आणि गुन्हेगारीला शिस्त लावण्यासाठी कायदेशीर मार्गाने जे प्रयत्न करता येतील यासाठी आपण प्रयत्नशील राहिलात. शांत स्वभाव, कामाप्रती शिस्तप्रिय आणि प्रकरण छोटं असो की मोठं असो, प्रत्येक प्रकरण हे तितक्याच गांभीर्यानं हाताळणारा पोलीस अधिकारी म्हणून आम्ही आपल्याकडे प्रचंड आदराने पाहतो. पोलीस सब इन्स्पेक्टर पदावरून असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर या पदावरती आपल्याला बढती मिळाली, ही इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. साहेब, आता लवकरच आम्हाला आपण PI आणि DYSP झालेले पाहायला मिळावेत, हीच एक अपेक्षा आहे. खरं तर तुमचं कामच इतकं धडाकेबाज आणि पारदर्शक आहे की पुढील पदावरती तुम्हाला बढती मिळण्यासाठी जास्त कालावधी लागणार नाही, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाने आपल्याला मान, सन्मान व समाज मनामध्ये आदराचे स्थान भेटेलच, परंतु हे सारं काही करत असताना आपणास उत्तम आरोग्य, सुख व शांती लाभो, हीच एक सदिच्छा. पुनश्च एकदा आपणास पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आज आदरणीय विलासजी देशपांडे साहेबांच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं नारायणगाव पोलीस स्टेशननं खूप सुंदर असं कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं. विशेष म्हणजे
आमच्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आदरणीय साहेबांना शुभेच्छा देण्याची संधी दिलीत, या ठिकाणी बोलण्याची संधी दिलीत, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अशा पद्धतीने निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करू शकतो. तुम्हाला भाषण कौशल्यामध्ये अधिक पारंगत व्हायचं असेल, दमदार वक्तृत्वाच्या माध्यमातून समाज मनामध्ये एक आदराचं स्थान निर्माण करायचं असेल, तुमच्या मनातील विचार बिनधास्तपणे स्टेजवरतून मांडायचे असतील, तर ज्ञानामृत अकॅडमीच्या जुन्नर किंवा मंचर येथील ट्रेनिंग सेंटरला एक वेळ अवश्य भेट द्या. भाषण कौशल्य प्रशिक्षणाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या 74 20 85 4805 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करा. धन्यवाद.